तुमच्या म्हणण्यानुसार सर जेई जी परीक्षा आहे, तर ही कुठल्या विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे? बघा, माझं एक आता जो गेल्या 10 वर्षाचा म्हणजे आपण तर फील्डमध्ये 20 वर्षापासून आहेत. परंतु मोर दॅन 10 इयर्स झाले आता जे आलेली आहेत. हं, बघा, जे आणण्याचा उद्देश होता, की वन नेशन, वन एक्झाम. मग जे आले. हं. मग जे आली तर मग याचा अर्थ मुलांना IITचं, NITचं, ट्रिपल ITचे इवन दो आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे जी पण कॉलेजेस होते सुरुवातीच्या काळामध्ये CETचे जे आता CET आहेत सुरुवातीच्या काळामध्ये JEE मधनंच त्यांचे ॲडमिशन. बघा, 10 वर्ष 12 म्हणजे 10 वर्ष अगोदर सुद्धा JEE होतं. फक्त तिचं नाव AI-EEE होतं ॲक्च्युली. आता JEE ॲडव्हान्स आणि ॲडव्हान्स आणि सॉरी JEE मेन्स आणि ॲडव्हान्स आलेले आहेत. तर अगोदर पण JEE होतीच, परंतु तिचं नाव AI-EEE होते. परंतु एक सिलेक्टिव्ह जो स्टुडंट आहेत, सिलेक्टिव्ह जो क्राउड आहे, की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना पण त्याची जाणीव आहे, की आपल्याला किती अभ्यास करावा लागतो. तेच विद्यार्थी AI-EEE देत होते आणि नसता मग त्यांच्यासाठी MST CET. मग नंतर आता काय आलं, आता परत परत काय आलं, वन नेशन वन एक्झाम हा जो मोठा होता तो तर राहिला दूर. मग परत आली CET. हं. मग आता मुलं कन्फ्यूज आहे की नीट करायचं, सॉरी JEE करायचं का CET. मुलांना बऱ्याच विद्यार्थ्यांना मिसगाईड केलं जातं की तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल तर तुम्ही JEEच करा. तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला इंजिनिअरिंगमधलं IIT, NIT, ट्रिपल IT या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही जस्ट गो फॉर JEE. अदरवाईज तुम्हाला जर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जसं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे इंजिनिअरिंग कॉलेज आणि प्रायव्हेट जितके पण कॉलेजेस आहे तिथे इंजिनिअरिंग करायची असेल तर MST CET. कारण मी परत परत तेच सांगतो, JEE करण्यासाठी फार मेहनतीची तयारी असणं गरजेचं आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी जे मुलं 8 तासाच्या वरती अभ्यास करतील त्या विद्यार्थ्यांनी JEEची तयारी करायला काही हरकत नाही.